नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी आहे. उद्या होणार पाहू शकता एसटी थांबलेले आहेत. त्याच्यातील काही जे अधिकारी कर्मचारी आहेत ते आपल्या ज्या ठिकाणी बूथ असणार, ज्या ठिकाणी निवडणूक होणार आहे किंवा ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी कार्यरत होताना दिसत आहे. आपण पाहू शकता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन वाहतूक विभाग असो किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असो यांचा देखील चोख बंदोबस्त आहे. आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी कुठेही रस्त्याला अडथळा होणार नाही असं सुद्धा वाहतूक पोलीस नागरिकांना सांगताना दिसत आहे. आपण पाहू शकता काही या ठिकाणी अधिकारीसुद्धा आहेत की आता ही जी एस टी चाललेली आहे ती वाहन क्रमांक 2 आणि हे पथक वाहतूक आहे जे मतदान केंद्राचे अधिकारी आहेत त्याच्यातून आता मार्गस्थ होत आहे आणि लवकरच ते त्या ठिकाणी पोहोचून पुढची जी प्रक्रिया ती सुरू होणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की जे कर्मचारी आहेत जे पोलीस बांधव असतील किंवा जे तळेगाव दाभाडे नगर परिषद कर्मचारी अधिकारी असतील त्याच्यासाठी या ठिकाणी जेवणाची सोयसुद्धा चांगल्या प्रकारे केलेली आहे. त्याच्यामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे जे नियोजन आहे ते अतिशय चांगलं असल्याचं देखील अनेक कर्मचारी अधिकारी सांगत आहेत. हे जे समोर पाहू शकता ही पार्किंग व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी जे कर्मचारी अधिकारी जे बूथवर बसणार आहे किंवा जे मतदानाच्या प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग घेणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यामुळे वाहतुकीला कोणत्याही अडचणी होणार नाही याची सुद्धा दक्षता तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाने घेतलेली या ठिकाणी दिसत आहे. आत्ता आपण गाव स्टेशन रोडवर तळेगाव दाभाडे नगर परिषद याच्या समोर आहोत. या ठिकाणी तळेगाव वाहतूक पोलिसांमार्फत अतिशय चांगला बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे वॉर्डन असतील हे या ठिकाणी थांबून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही असं नागरिकांना सूचित करत आहे. वारंवार या ठिकाणी लोकांना सांगत आहे की वाहनं तुम्ही रस्त्याकडे लावू नका, वेगळी जी पार्किंग त्या ठिकाणी लावा. त्यामुळे या ठिकाणची जी वाहतूक आहे ती अतिशय सुरळीत आणि व्यवस्थित चाललेली आहे.